पाचुंदर साहेब राजकारणामध्ये भाषणामध्ये माणूस फ्लोमध्ये बोलून जातो. त्यांनी केलेलं तो वक्तव्य माझ्या दृष्टीनं बरोबर आहे. त्यांच्या नावाने कुठंही तुम्ही केलेला उल्लेख तर त्यांचा उल्लेख नाही. त्यांच्या स्वतःच्या नावाने कुठेही गुंठावर दिसत नाही. मग तुम्ही देवदत्त निकम यांना बदनाम का करता? साहेब तुम्ही राजश्री देवदत्त निकम या नावाने हा उतारा आहे. मग आता राजश्री देवदत्त निकमांचा आणि देवदत्त निकमांचा काही संबंध नाही का? राजश्री देवदत्त निकम कोण आहेत? ह्या त्यांच्या अर्धांगिनी आहेत, त्यांच्या सौभाग्यवती आहेत. मला त्यांच्या म्हणजे त्या एक महिला आहेत, मी त्यांचा आदर करतो. मला त्यांच्यावरती बोलायचं नाही. कुटुंबाच्या सदस्याच्या नावाने त्यांच्या कुटुंबाच्या सदस्याच्या नावाने हा भूखंड आहे. राजकारणामध्ये एवढ्या खालच्या पातळीवर टीकाटिप्पणी होते. मध्यंतरी भीमाशंकरची वार्षिक सभा संपन्न झाली, त्या ठिकाणी तुमची उपस्थिती, जे काय घडलं ते घडलं. त्यांनी तुमच्यावर केलेली टीका, नंतर निकम साहेबांच्या सौभाग्यवतीनं तुमच्यावर केलेली टीका तुम्ही कसं पाहता? साहेब मला त्यांना आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे. ते पण आणि मी पण एका सुसंस्कृतिक नेत्याच्या हाताखाली आम्ही दोघं पण घडलेलो आहे. आज त्यांची ज्या पद्धतीने पातळी घसरत चाललेली आहे टीका करायची, त्या दिवशी सभेमध्ये तुम्ही पण होता. आम्ही काय केलं तुम्ही पाहिलं. मी परवाच्या सभेमध्ये भाषणात सुद्धा सांगितलं, 2 घोषणा देत होतो. नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांचा विजय असो आणि बच्चा जनता आहे दिलीप पाटील सच्चा आहे. याच्यात काय चुकलं साहेब? आमचं काय चुकीचं बोललो आम्ही? आता त्यांच्या सौभाग्यवती त्यांच्या अर्धेंगिनी माझ्यावरती काय बोलल्या? माझ्यावर एवढी वाईट वेळ आलेली नाही की माझ्या कुटुंबातल्या महिला पुढं आणायच्या. आमच्या महिला संघटनांनी त्यांना काय उत्तरं द्यायची ते दिली, त्याच्यावरती मी काहीच बोलणार नाही. त्यांचा मी आदरच करतो, कारण माझ्या बी कुटुंबात महिला आहेत, त्यांच्या कुटुंबात महिला आहे. महिला पुढं घालून राजकारण करण्याची वेळ, एवढी वाईट वेळ माझ्यावरती तरी आलेली नाही. तुम्ही मगाशी बोलताना असं म्हणाले की वळसे साहेबांसोबत आम्ही दोघांनी पण काम केलेलं आहे, अनेक वर्ष केलेलं असेल. ते तुमच्यावर गुंड असा आरोप करतायत. मग तुम्ही गुंड आहेत की त्यांना आता समजलं? आता त्यांनी, मी त्याचं पण उत्तर परवाच्या सभेमध्ये दिलं की साहेब त्यांनी जी तडीपारीची नोटीस वाचली, आता मला त्यातली नावं घेता येणार नाही, कारण त्यातली नावंसुद्धा माझ्या कुटुंबातलीच आहेत. इतर जी नावं होती त्याच्यामध्ये त्यांनी ती वाचावी. आणि 2008 साली जे मला ते लाभार्थी म्हणून संबोधित करतात त्यांना पण माहिती आहे, 2008 साली ज्यावेळेस आमची 42 गावं आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली, त्यावेळेस मी रांजणगावचा उपसरपंच होतो. आणि साहेब मी तुम्हाला या ठिकाणी नम्रपणे सांगतो, मला याचा कुठलाही अहंकार नाही, पण मी नम्रपणे तुम्हाला सांगतो की त्या 2008-9 साली मी प्रॅडो गाडी वापरत होतो की जिची किंमत त्या काळी 1 कोटी रुपये होती. म्हणजे आम्ही नामदार वळसे पाटील साहेबांकडून कुठलाही लाभ घेतलेला नाही. हा मी जाहीरपणे परवाच्या बी भाषणात सांगितलं की समाजासाठी आम्ही जे जे नामदार वळसे पाटील साहेबांकडे मागितलं ते त्या गोष्टी नामदार वळसे पाटील साहेबांनी लहान मुलाच्या हट्टाप्रमाणे आमच्या सगळ्यांच्या पुरवलेल्या आहेत. त्याच्यामुळं उद्या नामदार वळसे पाटील साहेबांसाठी उद्या आम्हाला जे काय करता येईल ते उद्याच्या भविष्याच्या राजकारणामध्ये आम्ही करणार आहे. आणि मला अजून एक विनंती करायची की काचेच्या घरात राहणाऱ्या माणसांनी दुसऱ्याच्या घरावरती दगड फेकून मारू नये, एवढी मला आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करायची. मला सांगा, तुम्ही एक चांगले मित्र होते, आता तुमच्या मित्रत्वामुळे राजकारणामुळे कटुता आली, तुमच्या मित्राला काय सल्ला? माझा सल्ला त्यांना एवढाच आहे, हात जोडून सल्ला एवढाच आहे की ज्या नेत्याच्या हाताखाली आपण घडलो, ज्यांनी एवढे आपल्या नावावरती, आपल्या तुमच्यावरती पण माझ्यावरती पण जे संस्कार घडवलेले आहेत, त्या संस्काराप्रमाणेच उद्याचं भविष्यातलं राजकारण. तुम्ही आमच्या विरोधात गेले, आम्हाला जाणे साहेबांनी आमच्यासाठी काय केलं, समाजासाठी आमच्या काय केलं, तुम्हाला ती राहिली नाही जाण. तुम्ही स्वतःच्या स्वार्थापोटी, तुम्हाला तुमच्या काय ॲम्बिशन असतील त्या ॲम्बिशनपोटी तुम्ही साहेबांना सोडून गेले. परंतु आम्ही साहेबांना सोडलेलं नाही, आम्ही सोडणार नाही. जे साहेब वळसे पाटील साहेबांनी जे आपल्यावरती संस्कार घालून दिलेले आहेत राजकारणाचे, त्या संस्काराप्रमाणे आपण पण राहावं, आपण पण राजकारण करावं, एवढाच माझा त्यांना प्रामाणिकपणे सल्ला आहे. साहेब परवाच्या सभेमध्ये माजी खासदार माडाचे अध्यक्ष शिवाजीदादा आढळराव दादांनी एका वाक्यात सांगितलं, तुम्हीच लोकांनी पत्रकार परिषद घेतली
की गेले 20-25 वर्ष मी आणि वळसे पाटलांनी टोकाचं राजकारण केलं, पण तालुक्याच्या हिताच्या ज्या संस्था आहे, ज्या सहकारी संस्था आहे, या संस्थापर्यंत आजपर्यंत आम्ही दोघांनी कधीही राजकारण आणलं नाही. कारण आज भीमाशंकर सहकारी साखर कारखाना हा माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याची चूल चालवणारा कारखाना आहे. आणि तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे, राज्याला माहिती आहे, भीमाशंकर कारखाना हा एकमेव कारखाना असा आहे की जो गेटकेनला आणि सभासदांना एक बाजारभाव देतो. अशा ठिकाणी साहेब यांनी राजकारण करावं. ज्या संस्था आज साहेबांनी पोटच्या मुलासारख्या सांभाळल्या, त्या संस्थेमध्ये यांनी राजकारण करावं. ज्या संस्थेत तुम्हाला 10 वर्ष काम करण्याची संधी साहेबांनी दिली, तो कारखाना कशा पद्धतीने चाललेला आहे हे तुम्हाला सगळ्या गोष्टी त्यातल्या माहिती आहे. त्याच्यात स्वतः त्यांनी त्या दिवशी राजकारण आणलं, याचा आम्हाला वाईट वाटलं. आणि त्या दिवशी आम्ही काही चुकीचं केलं नाही. आम्ही फक्त वळसे पाटील साहेब जिंदाबाद आणि बच्चा बच्चा जानता है, वळसे पाटील सच्चा आहे, एवढ्याच 2 घोषणा दिल्या. याच्या पलीकडे आम्ही काही केलं नाही. देवदत्त निकम यांच्या कुटुंबातील एक सदस्य एका आरोपावरून जेलमध्ये आहे, अशी टीका पण होते, प्रचाराची पातळी घसरते. कसं पाहता, काय सांगा साहेब? आता ये तो एक झाकी है और बहुत कुछ बाकी है. जर देवदत्त निकम सुधारले नाही तर भविष्य काळामध्ये खूप काही गोष्टी बाहेर येतील. मी फक्त एवढ्या गोष्टीबद्दल बोलणार आहे. मला बाकी कुठल्याच गोष्टीबद्दल बोलायचं नाही. मी त्या दिवशी त्यांनी माझा कागद दाखवला, मला आज त्यांचा कागद दाखवायचा. त्यांनी आता ही जमीन उद्याच्या उद्या माझ्या ग्रामपंचायतीला दान करावी. आमच्या ग्रामपंचायतीसाठी ती जागा आवश्यक आहे, त्यांनी ती दान करावी. आणि मी आपल्या माध्यमातून आज जाहीरपणे हे पण सांगतो, उद्या ती जमीन जर त्यांनी खरोखर आज देवीसमोर शपथ खाल्लेली आहे, देवीसमोर शपथ खाऊन जर ती जमीन दान केलेली जर रांजणगावला त्यांनी दान केली, तर त्या जमिनीमध्ये नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून काहीतरी चांगलं सामाजिक कार्य आम्ही उभं करू आणि त्याला सुद्धा देवदत्त निकमांचं नाव देऊ. पण त्यांनी ती जमीन आता उद्याच्या उद्या आम्हाला दान करावी. आता निवडणुकांचा मोसम जोरात आहे, घोषणा व्हायला अजून 5-6 दिवस बाकी आहेत, आचारसंहिता लागेल. तुमच्या 42 गावामध्ये देवदत्त निकम यांची जोरदार हवा, अशा प्रकारचा प्रचार रंगवला जातो. ते खरं तसंच आहे की फक्त साहेब अफवा आहे? एका वाक्यात खोटं बोल पण रेटून बोल. आंबेगावला आलं की सांगायचं 42 गावात खूप चांगलं वातावरण आहे, 42 गावात गेलं की सांगायचं आंबेगावमधून खूप चांगलं वातावरण आहे. अशी सगळी जनतेची दिशाभूल करतात. साहेब मला तुम्ही सांगावं, आता तरी जनतेला कळेल ना की बाबा खरा लाभार्थी कोण आहे, की वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून खरा लाभ कोणी घेतला हे आता जनतेला कळेल. याचं उत्तर द्यावं. त्यांनी कमवलेल्या पैशातून भूखंड घेतला असेल कोट्यवधी रुपये शेतीतून, मग त्यांनी त्यांचा व्यवसाय डिक्लेअर करावा. काय भाव आहे गुंठ्याला? अहो 20-25 लाख रुपये गुंठा रेट आहे. आज येणे प्रॉपर्टी आहे, 20-25 लाख रुपये गुंठ्याला रेट आहे. ही येणे प्रॉपर्टी आहे. सर मला एक सांगा, देवदत्त निकम यांना सहकारातला खूप मोठा अभ्यास आहे, कारखानदारीमध्ये त्यांचा प्रगल्भ ज्ञान आहे, असं ते सगळीकडे सांगतायत. भीमाशंकरनी 3200 रुपये बाजारभाव दिलेला कमी आहे, तो जास्त मी देऊ शकत होतो असं त्यांनी मांडलं. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहे. तुमच्याच कार्यक्षेत्राच्या बाजूला घोडगंगा कारखाना आहे, तो कारखाना बंद पडलेला आहे. तर त्यांच्या नॉलेजचा उपयोग तो कारखाना सुरू करण्यासाठी ते का करत नाही, किंवा तुमच्या मित्राला तुम्ही असा सल्ला का देत नाही की बाबा जरा तिकडे लक्ष घाला? आता हे तुम्ही त्यांना विचारा ना की बाबा तुम्ही द्या सल्ला शेजारी आणि करा कारखाना चालू. हा विचारा प्रश्न त्यांना तुम्हीच. त्यांचं हे असं वागणं कितपत योग्य? चुकीचं आहे, 100% चुकीचं आहे. म्हणजे इकडे खोटं बोल रेटून बोल. लोकांमध्ये बसायचं, मला काही प्रश्न विचारायचा असं म्हणायचं, आणि तिकडच्या घोडगंगा कारखान्याबद्दल परत शब्द काढायचा नाही. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी राजकारण किंवा विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी? 100% राजकारण आहे साहेब याच्यात. सिंपल. आणि हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा की बाबा तुम्ही स्वतःला एवढं तज्ज्ञ समजता, तर मग करा मदत आमच्या घोडगंगेला, कसा चालू करता येईल जरा सांगा, द्यावा सल्ला त्यांनी. एक शेवटचा प्रश्न, आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात हवा कोणाची? आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये हवा 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 फक्त 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 नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांची.